नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत विविध जिल्हा परिषदांच्या नियुक्ती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट पुढारी या दैनिक न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटलेली आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही जी काही न्यूज आहे ती पाहिलेली असेल, काही जणांनी पाहिलेली नसेल, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद अंतर्गत ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लवकरच मिळणार 285 जणांना नियुक्ती। तर पहा 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण होण्याचे प्रशासनाकडून संकेत या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेला किंवा जॉइनिंगला या ठिकाणी ब्रेक लागलेला होता। तर पहा सांगली जिल्हा परिषदेच्या 9 संवर्गातील सुमारे 285 जणांची नियुक्ती विविध कारणास्तव या ठिकाणी थांबवण्यात आलेली होती। संबंधित उमेदवारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी झेडपीच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आलेले होते, मात्र आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया थांबवण्यात आली। मात्र शनिवारी निकाल लागलेला आहे, त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील 15 दिवसात नियुक्ती देण्याची प्रशासनाकडून हालचालीला सुरुवात करण्यात आलेली आहे किंवा सुरुवात झालेली आहे, अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। पहा यामध्ये आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेविका आहे, अभियंता आहे, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण 17 संवर्गातील सुमारे 754 जागांसाठी ही भरती प्रक्रिया या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात आलेली होती। काही महिन्यापासून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही भरती प्रक्रिया या ठिकाणी जॉइनिंगचे आदेश किंवा जे काही समुपदेशन असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चे रिझल्ट असतील ते या ठिकाणी डिक्लेअर होत आहेत। तर पहा आचारसंहितेमुळे प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत ही नेमणूक किंवा जॉइनिंगचे आदेश जे आहेत ते थांबविण्यात आलेले होते। तर पहा आता नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची संख्या किती आहे सांगली जिल्हा परिषद अंतर्गत पहा। संवर्गनिहाय नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अशी: कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी 3 उमेदवार आहेत, पशुधन पर्यवेक्षक चे 3 आहेत, औषध निर्माण अधिकारीचे 2, तसेच कनिष्ठ अभियंता बांधकाम या पदाकरिता 2 आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी CEA या पदाचे देखील या ठिकाणी 3 उमेदवार आहेत, आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचे 8 उमेदवार आहेत, आरोग्य सेवक पुरुष 50% या पदाचे 159 उमेदवार आहेत, तसेच आरोग्य सेवक महिला या पदासाठीचे 89 उमेदवार महिला उमेदवार या ठिकाणी त्यांना अद्याप जॉइनिंग जे आहे ते देण्यात आलेली नाही। तसेच ग्रामसेवक या पदाचे देखील 16 उमेदवार आहेत, असे एकूण 285 उमेदवारांना अद्याप जॉइनिंग या ठिकाणी देण्यात आलेली नाही सांगली जिल्हा परिषद अंतर्गत। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लवकरच जॉइनिंगचे आदेश जे आहेत किंवा जॉइनिंगचे लेटर तुमच्या हातामध्ये आता लवकरच असतील। तर पहा परीक्षेचे निकाल लागला त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू झाली। विविध संवर्गातील सुमारे 289 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत। तसेच नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर बहुसंख्य उमेदवार कामावर रुजू देखील झालेले आहेत, मात्र काही संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले नाहीत, त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये धाकधूक या ठिकाणी वाढलेलीच आहे। परंतु पहा आपल्याला नियुक्तीचे पत्र कधी मिळणार, आपल्या नियुक्तीचे काय झाले, अशी सातत्याने विचारणा करीत असलेले उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत पाहाव्यास भेटलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आचारसंहिता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता देखील या ठिकाणी ही झालेली आहे आणि रिझल्ट देखील निवडणूकचं तुम्ही सर्वांनी पाहिलेलेच आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपला जिल्हा परिषद अंतर्गत जे काही नियुक्तीचे आदेश आहेत कधी जॉइनिंग होतील, तर आता लवकरच तुम्हाला जॉइनिंगच्या ऑर्डर जे आहेत या ठिकाणी देण्यात काम सुरू आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। येत्या 15 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही पेंडिंगमध्ये जॉइनिंग्स आहेत त्या लवकरात लवकर तुम्हाला या 15 दिवसामध्येच भेटणार आहे, ठीक आहे। सो ही महत्त्वाची अपडेट आलेली होती जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती संदर्भातची। सो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे, ओके। आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।